नमस्कार मंडळी. तर मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महत्त्वाची बातमी अशी की शेतकरी एक जरी आता गलती करणार म्हणजे चुकी करणार तर त्याचं जे फार्मर आय डी कार्ड आहे म्हणजे जे शेतकरी ओळखपत्र आहे ते 5 वर्षासाठी बंद केले जाणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या काही शासकीय जो लाभ आहे म्हणजे शेतीविषयक जो शासकीय योजनांचा लाभ आहे तो सुद्धा मिळणार नाही 5 वर्षासाठी. तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. एक मोठी बातमी आहे, एक महत्त्वाची बातमी आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय बातमी आहे, काय माहिती आहे, ही सगळी माहिती आपण आता समोर जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना संदर्भामध्ये महसूल व वन विभागामार्फत महत्त्वपूर्ण जो शासन निर्णय आहे तो जारी करण्यात आलेला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी दिनांक 14 डिसेंबर 2025, 7 जानेवारी 2026 आणि 18 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये काही विशेष सुधारणा करण्यात आलेल्या असून आता शेत रस्ते अडवणाऱ्यांसाठी आता थेट 5 वर्षे सरकारी योजनांसाठी अपात्र करण्याचा जो निर्णय आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पांधन रस्ते योजनेमध्ये महत्त्वाच्या ज्या सुधारणा आहेत त्या करण्यात आल्या असून शेत रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र तब्बल 5 वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेत रस्ते अडवणाऱ्यांना किंवा वाद घालणाऱ्यांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. पांधन रस्त्यावरील जे अतिक्रमण आहे ते 7 दिवसात हटवण्याचे जे आदेश आहेत ते देण्यात येणार आहेत. आता अतिक्रमण न काढल्यास ते प्रशासनाकडून हटवले जाणार आहे. तसेच इतर शेतकऱ्यांच्या येण्याच्या जाण्याच्या हक्काच्या रस्त्यावरती आता ज्या शेती आहे ते करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर आधार कार्ड आणि फार्मर आय डी कार्ड हे जे आहेत ते 5 वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. शेतकरी स्व इच्छेने जे आहे ते जमीन देऊ शकतात, परंतु त्यासाठी नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्क सोड आवश्यक राहणार आहे. दिलेली जी जमीन आहे ते परत मागण्याचा हक्क सुद्धा राहणार नाही. या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क जे आहे ते माफ करण्यात आलेले आहेत. तर बघा, आधी समजा तुमच्या रस्त्यातून दुसऱ्या शेतकऱ्यांचा रस्ता असेल, शेताकडे जाण्याचा रस्ता असेल तुमच्या शेतामधून, तर तो आणि त्याच्यावरती तुम्ही आता शेती करत असाल तर आता तुम्हाला तो जो रस्ता आहे तो तुम्हाला करून द्यावा लागणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही कोणत्याही शेतकऱ्यांना तुमच्या शेतामधून जाण्यासाठी तुम्ही अडवू शकत नाही त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी, कारण तो आधी रस्ता होता. आता तुम्ही ते अतिक्रमण करून तिथे तुम्ही शेती करत आहात तर तो आता रस्ता तुम्हाला आता करून द्यावा लागणार आहे. ठीक आहे. समजली तुम्हाला मंडळी माहिती. हा जो निर्णय आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे. आता तुम्हाला तिथून रस्ता करूनच द्यावा लागणार आहे. जरी तुम्ही नाही करून द्याल तर तुमचं जे अतिक्रमण आहे ते प्रशासनाकडून हटवण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि तेथून रस्ता सुद्धा होणार आहे दुसऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी, कारण दुसऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाही, कुठूनही फिरून जावं लागते. ठीक आहे. रस्ताच नाही राहत, कारण आपलं शेत जे आहे ते रस्त्याला लागून राहिलेलं असते आणि कोणाचं शेत अंदर असते. ठीक आहे. रस्त्याच्या कारण त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच राहत नाही. म्हणून जे आहे तुमच्या शेतामधून आधी रस्ता होता, आता तिथे तुम्ही जे आहे त्या रस्त्यामधून तुम्ही हटवून ते रस्ता हटवून तुम्ही तिथे शेती करत आहात, तर आता तुम्हाला तो जो रस्ता आहे ते तुम्हाला जे तेवढा जो जमिनीचा भाग आहे, जो रस्त्याचा भाग आहे तो तुम्हाला आता सोडावा लागणार आहे. जर तुम्ही अतिक्रमण केले असेल तर प्रशासनाकडून ते हटवले जाणार आहे. आता येत्या 7 दिवसामध्ये हे अतिक्रमण हटवण्याचे जे आदेश आहेत ते देण्यात येणार आहेत. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची एक मोठी बातमी. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.